अरे थांबा, तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे, कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सरकारने 27 मार्चपासून पाठवायला सुरुवात केली आहे. पण तरीही हजारो महिलांच्या खात्यात अजून पैसे पोचलेले नाहीत. नेमकं काय चाललंय? तुम्ही पात्र आहात तरीही पैसे का अडकलेत? कुठे चूक होतीये? आणि सर्वात महत्त्वाचं, आजच तुम्ही काही केलं नाही तर तुमचे पैसे कायमचे थांबू शकतात. होय, ही गोष्ट खूप गंभीर आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पैसे का आले नाहीत आणि लगेच काय केलं तर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. मिस करू नका. हप्ता वितरणाची प्रक्रिया. भगिनींनो, लक्षात घ्या की जेव्हा सरकार पैसे पाठवते तेव्हा ती प्रक्रिया थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT मार्फत केली जाते. एकाच वेळी करोडो महिलांच्या खात्यात पैसे पाठवताना सर्व्हरवर ताण येतो. त्यामुळे हप्ता वितरणाची ही प्रक्रिया सलग 3 दिवसांपर्यंत सुरू असते. काल म्हणजे 27 मार्चला काही महिलांना पैसे मिळाले. ज्यांना काल मिळाले नाहीत त्यांना आज पैसे येत आहेत आणि ज्यांना आज मिळाले नाहीत त्यांना उद्यापर्यंत हे पैसे नक्की मिळतील. तरीही पैसे येणार. हॉलिडे आणि पेमेंट. कॅलेंडर आणि बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज. अनेक महिलांचा हा प्रश्न असतो की आज बँकेला सुट्टी आहे किंवा रविवार आहे, मग पैसे येतील का? तर याचे उत्तर आहे हो. DBT प्रक्रिया ही डिजिटल असते, त्यामुळे बँकेला सुट्टी असली तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे बँकेत हेलपाटे मारण्याऐवजी तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे लक्ष द्या किंवा उद्या संध्याकाळपर्यंत वाट पहा. पैसे न येण्याची इतर कारणे. चेकलिस्ट 1. आधार लिंक. 2. DBT सक्रिय. 3. फॉर्म स्टेटस पात्र. जर उद्यापर्यंतही पैसे आले नाहीत तर एकदा तुमचे फॉर्म स्टेटस तपासा. तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात ना याची खात्री करा. तसेच तुमचे बँक खाते आधार कार्डची लिंक असणे आणि DBT सक्रिय असणे अनिवार्य आहे. जर या गोष्टी बरोबर असतील तर तुमचा हप्ता आज ना उद्या नक्कीच जमा होईल. काळजी करू नका. तर बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबतची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अचूक आणि सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि ही माहिती जास्तीत जास्त भगिनींपर्यंत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.